I'll give you a little tour of Khalapur Food Plaza. अरे 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 अंकल गिरते हुए अभी यहाँ पे मत आना, तुम लोग पहले ही बता रहा हूँ। अरे यम्मी है तो क्या हुआ, तो वेज वालों के लिए रखोगे कुछ नहीं रखोगे? तुम्हाला इथे फ्लेवरचे पापड पण मिळतील। हॅलो गाइस, हाय गाइस, नमस्कार। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग मध्ये। मेजरली ये व्लॉग पूरा मैं कोशिश करूंगा मराठी में कवर करने का, कारण कसं आहे ना, हा स्पेशल व्लॉग आहे। आज आम्ही चाललोय अक्कलकोटला। अक्कलकोट म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं देवस्थान आहे आमचं, आणि ते एक महाराष्ट्रीयांसाठी, एक मराठी माणसासाठी स्वामी समर्थांचं स्थान खूप मोठं आहे। तर सगळ्यांना त्यांचे चांगले अनुभव देखील आलेले आहेत। आपल्या खऱ्या चुकीच्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी उभं राहणं, त्यातनं मार्ग काढणं, स्वामी समर्थ आपल्या बरोबर असतात कायमचे। तर आज आम्ही त्यांच्या दर्शनाला चाललोय। सो मम्मी, यू एक्साइटेड? सो आता आपण पूर्ण जर्नी कव्हर करणार। त्याच्यामध्ये जर्नी बरोबर तुम्हाला अक्कलकोटचं दर्शन देखील घडवीन मी। परत फुल मजा येईल। माझी पूर्ण फॅमिली चालली आहे, मी, माझी बायको, आई, हा माझा छोटू अरविश। अरविश से हाय। हाय, लव यू कर आणि माझे पप्पा। तर आम्ही सर्वजण आता जात आहोत, अक्कलकोटसाठी निघत आहोत। सो भेटूया आता गाडीत आणि पुढचा प्रवास एंजॉय करूया। बाय, स्टे ट्यून। ये है अपनी गाड़ी, जो हमारे अभी वैले ड्राइवर जो है उसको टर्न मारे। सो अपनी सवारी रेडी है, निघूया अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला। गणपती बाप्पा मोरया। गाडीवरचा नारळ पण काढला। लाईट बंद झालं। हम लोग पहुंचे खालापुर फूड प्लाजा के पास पहुंचे हैं। बहुत ज़्यादा टाइम ले लिया बिकॉज बीच में मैंने थोड़ा डेविएशन किया था पेट्रोल के लिए, और दो चीज़ खरीदनी थी। लेकिन तो अभी दोपहर के 2:30 बजे, अभी बहुत लेट हो रहा है खाना। चलो कोई नहीं, तो अभी फैमिली के साथ कहीं बाहर जा रहे हैं तो कुछ चीज़ें ऊपर नीचे होती है। तो खालापुर का ये फूड प्लाजा काफ़ी फेमस है। जो लोग पुना विना जाते हैं तो मोस्टली दे टेक हॉल्ट हियर। यहाँ पे हर तरह का खाना मिल जाता है। इफ़ यू वांट फास्ट फूड, ऑथेंटिक लाइक साउथ इंडियन फूड एंड चाइनीज व्हाटएवर। एक्चुअली फूड प्लाजा है तो खाने पीने की चीज़ें बहुत ज़्यादा मिल जाती है। फैमिली चली गई है आगे, उनको बहुत भूख लगी थी और मुझे आप लोगों को अपडेट देना, तो मैं पीछे रुका हूँ। तो चलते खा लेते, पिट पिजो कर लेते, उसके बाद सारी पब्लिक तो सो ही जाएगी। मेरी मम्मी पापा सब सो जाएंगे, अकेले में ड्राइव करने वाला हूँ। और अभी और 7 घंटे का रास्ता आगे बाकी है। वो मजा तो आ रहा है यार, लॉन्ग ड्राइव करने में मजा तो आता है, बस गर्मी बहुत ज्यादा है। एज यू कैन सी, गर्मी बहुत तगड़ी है, ठंडी तो है नहीं, तो लेकिन मजा तो आ रहा है। फैमिली के साथ थोड़ा आउटिंग के लिए अक्कलकोट जा रहे हैं। कंटिन्यू रखते हैं इस ब्लॉग को। अभी करते हैं पेट पूजा। I'll give you a little tour। अरे अंकल गिरते हुए बच गए। गुड सेव। सो दिस इज अ फूड प्लाजा। तो मेरी फैमिली है कि दिस इज माय मदर। क्या खाना रे? लॉलीपॉप। इन लोगों को नॉनवेज के बिना कुछ जमता नहीं है। अपना तो बस एक ही है, हम लोग है वेजिटेरियन। I'll have some सादा डोसा or something. Let's have some food guys। ये देखिए इन लोग को, मेरा वेज था, ओके, इन्होंने खाना शुरू कर दिया, बल्कि इनका नॉनवेज का आ रहा है और ऑलमोस्ट ये ख़त्म भी कर दिया इन लोगों ने। देखो यम्मी है। हाँ अरे यम्मी है तो क्या हुआ, तो वेज वालों के लिए रखोगे कुछ नहीं रखोगे? दोबारा लाएंगे। हाँ इनको भी देखो, सब खत्म कर दिया। हाँ काय झालं? मी नाही जास्त खाल्लं। अरे तू? हाँ नॉनवेज सेक्शन उन्होंने शुरू कर दिया है खाना पीना। अभी क्या ना, मेरा वेजिटेरियन बंदा, तो यहाँ पे कुछ मैं नया ट्राई करने के लिए आया। तो नया कुछ नहीं, दही रगड़ा पूरी और ये मेरा नींबू शरबत। यस, तो अभी आई एम वेटिंग फॉर द दही रगड़ा पूरी। लेट्स सी उसका टेस्ट कैसा है। सो फाइनली अपनी दही रगड़ा पूरी इज रेडी। तो अभी मैं जाके खाऊंगा, फिर आपको दिखाता हूँ मेरे फैमिली मेम्बर्स क्या कर रहे हैं। ये देखो इनका चल रहा है खाना पीना।
और ये है मेरा वेज खाना। अभी यहाँ पे मत आना, तुम लोग पहले ही बता रहा हूँ, नहीं मिलेगा। तो गाइस अभी खा लेता हूँ, खाने के बाद फिर जर्नी शुरू करेंगे। थोड़ा फ्रूट्स खा के एक स्पेशल चीज़ में खाने वाला वो है लिटिल हार्ट्स। ये आई थिंक मैं बचपन से खाते आ रहा हूँ, अभी भी वही टेस्ट ब्रिटानिया का लिटिल हार्ट्स। वन ऑफ माई फेवरेट बिस्किट है ये, और आई थिंक ये मेरे बच्चे को भी बहुत पसंद है। तो जनरेशन टू जनरेशन ये बिस्किट खाते आते हैं। आई लव दिस बिस्किट। तो इसका ग्रहण करके अभी हम लोग निकलते हैं फाइनली अपने डेस्टिनेशन की तरफ। चला निघूया का? झालं का सर्व? हाँ पक्का? और कुछ खाना है क्या? हाँ अजून काय खायचं आहे? हाँ चलो चलो अरविश चलो, ये चलो फिर निकलते हैं। अभी हम लोग डिनर के लिए रुके हैं एंड अभी बजे कितने हैं? 9:45 बजे। आई थिंक 12 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू। बट ट्रस्ट मी, या जर्नी मध्ये वन थिंग आय पर्सनली रिअलाइज, म्हणजे आपण आपल्या डेली शेड्यूल मधून आहे ना, मी तर बोलतो की सर्वांनी थोडा वेळ काढावा। म्हणजे एक मी तर बोलत नाही की दर विकेंडला तुम्ही बाहेर जा, फायनान्शियली आणि तसंही प्रत्येकाला जमत नसतं। मला असं वाटतं की थोडा वेळ काढून किंवा एक विकेंड काढून महिन्यातून एकदा तरी आपल्या फॅमिली बरोबर असं लॉंग ड्राईव्हला जा। ट्रस्ट मी, आता जसं तुम्ही ही छान छान जुनी गाणी लॉंग ड्राईव्ह आणि तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर, तुमच्या पार्टनर बरोबर तुम्ही हे लॉंग ड्राईव्ह एन्जॉय करताय, ट्रस्ट मी याच्यापेक्षा बेस्ट फिलिंग तुम्हाला आय डोंट थिंक सो की कोणताही मोठा असा वेन्यू तिथे 5 स्टार वगैरे देईल। बिकॉज एज आय ऑलवेज से, इट्स नॉट अबाउट द वेन्यू, इट्स ऑलवेज अबाउट द पीपल अराउंड यू, यु नो। कारण आपली माणसं आपल्या बरोबर असल्यानंतर ती जी मजा येते ना, तर ट्रस्ट मी, मला ते थकलेलो आहे मी ड्राईव्ह करताना करून, पण तो पर्टिक्युलर आवर, तो पर्टिक्युलर 2 तास मी खूप एन्जॉय केलं। कारण माझी बायको माझ्या बाजूला बसली आहे, तिची कुमार सोनूची, लता मंगेशकरची जुनी गाणी आहे, तीच गाणी माझी आई पप्पा पाठी गुणगुणतायत। दॅट वॉज परफेक्ट अँड मी याच्यापेक्षा परफेक्ट विकेंड मागू शकत नाही। तर थँक्स टू स्वामी समर्थ देवा, थँक्स टू यू, तुम्ही आम्हाला सद्बुद्धी दिली आणि आम्ही तुमच्या दर्शनाला निघालोय। सो चला आता डिनर करूया आणि डिनर करून मग अक्कलकोटला आपण पोहोचू 2 तासामध्ये। माई काय मागवलंय जेवायला आता रात्रीला? स्पेशल शेवगा हंडी। ओके, कुठे आपण आता एक्झॅक्टली? सोलापूर जवळ ना? सोलापूर इथून 2 तासावरती। 2 तासावर शेवगा हंडी आणि काय? पनीर हा पनीर टिक्का मसाला, रोटी चपाती। तर आता आम्ही हे खाणार आहोत। बाबूसाठी फ्राईड राईस। बाबा आमचा फ्राईड राईस खाणार। ओ माय गॉड, बाबू नो प्रॉन्स, आपण देवाकडे चाललोय ना? अरविश नो, या मालवणी माणसांना फक्त नॉनव्हेज लागतं बाबा सगळीकडे, त्यामध्ये माझ्यासारखा व्हेजिटेरियन माणूस फसला जातो। बघूया आता ही स्पेशल शेवग्याची हंडी कशी असते। आरती, शेवगा की शेंगा? शेंगा बोल, शेंगा। स्पेशल शेंगा, स्पेशल शेवगा हंडी। चलो देखते अभी स्पेशल शेवगा हंडी क्या है। स्पेशल शेवगा हंडी, लेट्स सी। बस हा आहे शेवगा हंडीचा रस्सा। वा वा वा, एकदम मस्त झणझणीत वाटतोय हा, खायला मजा येईल। आहा, मस्त झणझणीत, तिखट पण आहे, मजा आली। थंडी पण आहे, मस्त गारवा आहे, खायला पण मजा येते। तुम्हाला इथे फ्लेवरचे पापड पण मिळतील। हे कोणते कोणते फ्लेवर आहेत तुमच्याकडे? पालक आणि टोमॅटो, नाचणी, ओके, पण आहे, गाजर पण आहे, बीट पण आहे, आपल्याकडे सगळे फ्लेवर आहेत। आणि मसाले पण आहेत तुमच्याकडे? यांचं जे आपण आता जेवलो आम्ही, त्यांचे प्युअर मसाले इथे ठेवलेले आहेत, ते पण ते स्वतः विकतात, बनवतात आणि विकतात। सो काही चालेल, तुम्हाला इथे चांगला एक्सपिरियन्स येईल याची मी गॅरंटी देतो। कारण आम्हाला खूप आवडलं इथे, आणि आम्ही मालवणी लोक थोडे, आमच्या जिभेला चव थोडी जास्तच आहे,
त्याच्यामुळे कसं आहे आम्हाला एकदम प्रॉपर जेवण लागतं. तर आम्हाला आवडलं म्हणजे आय होप तुम्हाला पण आवडेल. जर तुम्ही अक्कलकोटला जात असाल किंवा या रस्त्याला जात असाल तर नक्कीच श्री ज्ञानराज हॉटेल याला नक्की भेट द्या. सो हा आमचा रूम आहे. अवधूत रेसिडेन्सी अक्कलकोट जे स्वामींचं मंदिर आहे तिथून जस्ट हार्डली 10-15 मिनिटावरती हे हॉटेल आहे. तर आम्ही 1 BHK घेतलं आहे जिथे 6 ते 8 जण आरामात राहू शकतात. आणि सिम्पलसा आणि चांगलासा रूम आहे ॲक्च्युली. सो याचं बघितलं तुम्ही हा 1 बेडरूम वगैरे आहे इथे. इट्स अ स्मॉल डोअर आय गिव्ह यू. हा झाला बेडरूम. जस मम्मीने आता चेंज केले. सो दिस इज हाऊ इट इज. उद्या टोटल डिटेल्स मी या हॉटेलबद्दल देईन तुम्हाला.